बीड शहरातील पेडबीड परिसरात गुन्हेगारी जास्तच डोकं वर काढत असल्याचं दिसून येत आहे। काल याच पेडबीड भागात दोन घटना घडल्या। गांधीनगर भागात मंगळवारी म्हणजे काल रात्री एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली। सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शेख अरबाज, त्याचं वय आहे 28, तो राहणार आहे गांधीनगरचा। हा व्यवसायाने पेंटर आहे। त्याने शेख वसीम उर्फ राजा याच्या घराचे रंगकाम केले होते। कामाचे राहिलेले पैसे मागण्यासाठी अरबाज गेला, पण तिथे वाद निर्माण झाला। या वादातून वसीम उर्फ राजा याच्यासह अन्य दोघांनी अरबाजवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप आहे। या मारहाणीत अरबाज गंभीर जखमी झाला असून बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आलंय। या घटनेपूर्वी दुपारच्या सुमारासच याच भागात एका विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली होती। त्यामुळे पेडबीड परिसरात एका दिवसात दोन गुन्हेगारी हल्ल्यांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। गेल्या काही दिवसांत बीड जिल्ह्यात हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येऊन ठेपलाय। पेडबीड परिसरात पोलिसांचा वचक कमी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून महाविद्यालय परिसर आणि गर्दीच्या भागात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे। या मारहाण प्रकरणाचा पुढील तपास पेडबीड पोलीस करत आहेत।